नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती. तर आपण करणार पोस्ट मार्केट अनालिसिस. तर आता टाइम झालेला 9:30 जून. 12 जूनचे डेट आहे, 16 जूनची एक्सपायरी आहे. चला, तर सगळ्यात पहिला आपण शिफ्टिंग चेक करूया. शिफ्टिंग काय दाखवते? शिफ्टिंग दाखवते रेजिस्टन्स साइडला शिफ्टेड फ्रॉम टॉप 23,450 वरून 23,490 आणि 28 मिनिटाला शिफ्टिंग बेरीज दाखवते. शिफ्टिंग बेरिश आहे की नाही ती कशी चेक करायची? तर पहिलं 450 वरती चेक करूया. ओवाय चेंज 100% होता, तिथनं खाली शिफ्ट झालेला आहे, म्हणजे रेजिस्टन्स साइड मधला बेरिश प्रेशर आहे. सपोर्ट साइडला येऊया. सपोर्ट दाखवतोय शिफ्टेड फ्रॉम टॉप 23,450 वरनं 23,490 25 ही पण शिफ्टिंग कन्सिडर आहे. पण ऍक्च्युअल शिफ्टिंग झाली का? पर्सेंटेज ग्राफ ओपन चेक करूया. इथे 100% कुणी दाखवत नाही, म्हणजे त्याला रेंज शिफ्टिंग म्हणू शकतो आपण, किंवा मार्केट वरती ओपन झालं होतं त्याच्यामुळे असं दाखवत आहे. तर सपोर्ट माझा स्ट्रॉंग 23,400 वरती आणि रेजिस्टन्स 23,400 वरती आहे, व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज मुळे. वरती पर्सेंटेज चेक करूया. वरचे पर्सेंटेज काय? डिक्रीजिंग आहे, त्याच्यामुळे माझा रेजिस्टन्स खाली येतोय 23,400 वरती आणि स्ट्रॉंग व्हायचा प्रयत्न करत आहे. मार्केट 23,400च्या रेजिस्टन्सच्या जवळ आहे. आता आपण ट्रेड करू शकतो 23,400चा रेजिस्टन्स किंवा 23,450च्या रेजिस्टन्स वर. चला, तर प्ले करूया. 3-3 मिनिटं पुढे घेऊन जाऊया. मार्केट रेजिस्टन्सला परत टेस्ट नाही केलंय अजून, आपला ट्रेड इनिशिएट झालेला नाहीये. 23,400च्या सपोर्टला आलेला आहे. 23,400च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड करू शकतो का? सपोर्ट स्ट्रॉंग आहे. पर्सेंटेज ग्राफ एकदा ओपन करून चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ काय दिसतंय? पर्सेंटेज ग्राफ जर ओवाय बघितलं तर इन्क्रीजिंग आहे, व्हॉल्यूम फ्लॅट आहे, ओवाय चेंज इन्क्रीजिंग दिसतंय. तर थोडीशी रिस्क घ्यायची असेल तर वाट बघावं लागेल. इथनं रिस्क जर घ्यायची असेल तर ट्रेंडच्या अगेन्स्ट नाही केलं पाहिजे. का? कारण रेजिस्टन्स वरनं बेरिश प्रेशर आहे, सपोर्ट स्ट्रॉंग आहे, सपोर्टची पर्सेंटेज थोडीशी इन्क्रीज आहे, त्याच्यामुळे मी इथनं कॉलचा ट्रेड प्लॅन करत नाहीये. ज्यांनी केलेलं पण असेल तर त्यांना काय करायचं? 20 to 30%, 50% किती मूव्ह होऊ शकतो? तर पर्सेंटेज बघा. मार्केटमध्ये काय होतंय? मार्केट 23,300 वरती राहिलेलं आहे. परत चेक करूया पर्सेंटेज ग्राफ. तर ओवाय चेंज आणि व्हॉल्यूम थोडंसं इन्क्रीजिंग आहे, ओवाय फ्लॅट आहे, म्हणून मी इथनं कॉलचा ट्रेड प्लॅन करत नाहीये. मला रेजिस्टन्स भेटला तर मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार 23,400च्या, कारण रेजिस्टन्स 23,400 वरती स्ट्रॉंग होताना दिसत आहे. प्ले करूया. मार्केट 23,350च्या खाली क्लोज झालेला आहे. 23,350च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड कधी करू शकतो? ज्यावेळेस आपल्याला इथं पर्सेंटेज जास्त इन्क्रीजिंग दिसेल. इन्क्रीजिंग आहे पण पर्सेंटेज खूप कमी आहे, त्याच्यामुळे अजून माझा पुढचा ट्रेड प्लॅन होणार नाही. आता पर्सेंटेज आलेला आहे भरपूर 23,300 वरती. चेक करूया. 23,300 वरती ओवाय चेंज चांगलं इन्क्रीज झालंय, व्हॉल्यूम 55% आणि ओवाय 78%, म्हणजेच पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे. आता जर 23,350चा रेजिस्टन्स भेटला तर आपण पुढचा ट्रेड प्लॅन करूया सेफ वाले 23,400च्या रेजिस्टन्स वर. मार्केट रेजिस्टन्सला अजून टच झालेलं नाही, त्याच्यामुळे आपल्या ट्रेड मध्ये एंट्री झालेली नाहीये. इथे 23,400च्या रेजिस्टन्सला टच झालाय, पण कॅन्डल वरती क्लोज झालेली आहे. लेवलच्या खाली जर क्लोज झाली तर आपण एंट्री करूया आणि रिटेस्ट भेटला तरच एंट्री करायची, नाही तर नाही करायची. कॅन्डल लेवलच्या खाली क्लोज झाले, रिटेस्ट जर भेटला तर आपण पुढची एंट्री करूया. कॅन्डलने इथे लेवलच्या खाली क्लोज दिले, इथे रिटेस्ट झालेला आहे, इथे आपण पुढची एंट्री करूया. पुट मध्ये इथे लावायचा 20 पॉईंटचा एसएल आणि आपण ट्रेड मध्ये इनिशिएट करून घेऊया. 20 पॉईंटचा एसएल लावायचा आपल्याला. 20 पॉईंटचा एसएल. माझं पहिलं टार्गेट असेल 23,350चा सपोर्ट. चल, मार्केट लेवलला परत रिटेस्ट करताय. रेजिस्टन्स मध्ये काय सपोर्ट पर्सेंटेज इन्क्रीजिंग दिसत आहे. सपोर्ट मधनं पर्सेंटेज 100% झाला होता, परत खाली आला पण इन्क्रीजिंगच आहे, म्हणजे फ्लॅट, इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे, त्याच्यामुळे ट्रेड मध्ये काय घाबरायचं नाहीये. एसएल आला तर आपण एसएल देऊया, आता टार्गेट बुक करायचं. आणि इथे माझा एसएल ट्रिगर झालेला आहे, इथे मला एसएल बुक करायचं आहे. आता 23,350च्या रेजिस्टन्स वरून रिस्की पुट पहिला एसएल गेलेला आहे, तर आपल्याला वाट बघायची परत 23,400चा रेजिस्टन्स किंवा 23,350च्या खाली जर क्लोज झाला तरच आपण ट्रेड मध्ये इनिशिएट करायचं परत, नाही तर नाही करायचं. 23,400 भेटला तर सेफ राहील. कॅन्डल परत लेवलच्या खाली क्लोज झाली. आता पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया की काय झालंय. पर्सेंटेज ग्राफ डिक्रीज होत होता, आता परत इन्क्रीज होताना दिसत आहे, तर मी आता पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर रिटेस्ट भेटला तर परत मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार. कॅन्डल लेवलला टच झाली, लेवलच्या खाली क्लोज झाली, इथे आपण पुढचा ट्रेड प्लॅन करायचं. पुढच्या कॅन्डल वरनं आपली एंट्री होणार, म्हणजेच या कॅन्डल वरती आपली पुढची एंट्री होणार आणि आपला एसएल असणार आहे 20 पॉईंटचा. 20 पॉईंटचा एसएल. पहिलं टार्गेट असणार 23,350चा सपोर्ट. चल,
मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालाय तर ह्याला एसएल ला आपण कॉस्ट टू कॉस्ट करणार आणि या ट्रेडला लॉस बुक करायचा नाही. आपल्याला 23,300 चा सपोर्ट भेटला तर टार्गेट बुक करायचं, 350 चा सपोर्ट जर भेटला तर टार्गेट बुक करायचं आहे. आणि या पुढच्या कॅन्डलला आपलं टार्गेट बुक झालेलं आहे. या कॅन्डल वरती आपलं टार्गेट बुक झालेलं आहे. इथे आपल्याला टार्गेट बुक करायचंय 300च्या सपोर्ट पर्यंत. अजून पर्सेंटेज मला रेजिस्टन्सचा काही प्रेशर दिसत नाही, त्याच्यामुळे मी या ट्रेडला होल्ड करणार नाही. जर रेजिस्टन्सचा प्रेशर असतं तर आपण ह्याला होल्ड करू शकलो असतो, पण इथून ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड करू शकतो का? कॉलचा ट्रेड ज्यांना रिस्की ट्रेड करायचं ते करू शकतात, पण ऍज पर माय रूल माझा तर हा ट्रेड झालेला नव्हता. पण हा पुढचा ट्रेड माझा केला होता. पहिला मी एक एसएल दिला, दुसरा एक मी प्रॉफिट घेतलाय. आता मी वाट बघणार 23,350 रेजिस्टन्स किंवा 23,400 रेजिस्टन्स जर भेटला तर मी परत पुढचा ट्रेड प्लॅन करेन. जर रेजिस्टन्सचा प्रेशर 23,300 वर आला तर 300च्या खाली जर क्लोज झालं आणि रिटेस्ट आला तर मी पुढचा ट्रेड प्लॅन करणार. कॅन्डल लेवलच्या वरतीच टाइमपास करते. इथे कॅन्डल 23,400च्या रेजिस्टन्सच्या वरती क्लोज झाले, त्याच्यामुळे माझा अजून पण इथला पुढचा ट्रेड प्लॅन होत नाहीये. मार्केटमध्ये काय झालेलं आहे, रेजिस्टन्स सपोर्ट जो खाली शिफ्ट झाला तो वरती शिफ्ट झालाय, म्हणजे सपोर्ट मध्ये शिफ्टिंग फेल झालेली आहे. रेजिस्टन्स जो 23,400 वरती होता त्याची वीकनेस मला 23,500 वरती दिसते. 23,500 चा पर्सेंटेज ग्राफ चेक केला तर खूप फास्ट इन्क्रीज होत आहे. तर मी आता काय करणार, पुढचा ट्रेड प्लॅन नाही करणार, मला कॉलचा ट्रेड करावा लागेल. 23,450 चा सपोर्ट भेटला तर मी कॉलचा ट्रेड प्लॅन करणार. 9:39 झालेले आहेत, वाट बघूया. आपल्याला जर रिटेस्ट भेटला तर कॉलचा ट्रेड. मार्केट 23,500च्या वरती क्लोज झालाय. मार्केट आलाय 23,500च्या रेंज मध्ये. 23,500च्या सपोर्ट वरून कॉलचा ट्रेड करू शकतो का? तर 23,500 वरती पर्सेंटेज ग्राफ जर चेक केला तर 51 आणि 42% आहे. पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे, पण पर्सेंटेज खूप कमी आहेत. मला जर पाहिजे असतं तर थोडी वीकनेस पाहिजे होती, किंवा सपोर्ट मधलं कोणीतरी वर येताना दिसला असता तर मी कॉलचा ट्रेड प्लॅन केला असता. अजून माझ्यासाठी कॉलचा ट्रेड बनत नाहीये. आणि हे 2 वाजलेले आहेत. मार्केट आलंय 23,500च्या रेजिस्टन्सच्या जवळ. तर 2 नंतर आपण नवीन ट्रेड करत नाही. तर आज आपले किती ट्रेड झालेले आहेत? तर 2 ट्रेड झालेले आहेत. कुठले ट्रेड झालेत तर आपण एकदा चेक करू घ्या. एक एसएल आणि एक टार्गेट. ओव्हरऑल डे ग्रीन मध्ये असला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनार साठी तुम्हाला काय करायचं, होम पेज वरती जायचंय. होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला इथे इव्हनिंग वेबिनारची लिंक भेटेल, इथून तुम्ही जॉईन करू शकता. गेट नोटिफिकेशन वरती क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअपचं चॅनल खुलेल, त्या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. तिथे तुम्हाला नवीन काय अपडेट आले तर ते भेटतील. दुसरं, इथं लाईव्ह वेबिनार वरती क्लिक केल्यानंतर लाईव्ह वेबिनार साठी तुम्ही सकाळीच्या सेशनला जॉईन करू शकता, जे 9:30 वाजल्यापासून ते 2:30 ते 3, 3:30 वाजेपर्यंत आम्ही असतो. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, प्राइसिंग मध्ये जायचंय. प्राइसिंग मध्ये जाऊन प्रो मॅक्सचा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर तुम्ही याच्यावर जॉईन करू शकता. एओसीची पूर्ण टीम आणि मेंटर्स आणि आपली कम्युनिटी मेंबर्स असतात, तिथे तुम्ही सगळ्यांसोबत ट्रेडिंग करू शकता. फ्री इव्हनिंग वेबिनारची लिंक इथे पण तुम्हाला जॉईन करता येईल. धन्यवाद.